अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, शक्ती, संचार, सवारी, वार ज्यावेळेस दैवकृपा एखाद्या व्यक्तीवरती, साधकावरती कृपा करते आणि त्याला दैवकृपा प्राप्त होते, त्यावेळेस आपण प्रत्येकजण गुरुमार्ग शोधत असतो आणि कोणाला ना कोणा व्यक्तीला, भगत असेल, तांत्रिक असेल, मांत्रिक असेल, साधू असेल किंवा संत असेल, कोण ना कोण आपण गुरु करून घेत असतो. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गुरु धारण करता त्यावेळेस काही गोष्टी जाणल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या गोष्टी? मित्रांनो, गुरु धारणेनंतर तुमच्या जीवनात काही संकेत जे चांगल्या पद्धतीने मिळत असतील तर तुमचा गुरुमार्ग नक्कीच योग्य आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी, ह्या बाबी सांगितलेल्या आहेत. आज आपण चुकीचा गुरुमार्ग हे जाणून घेणार आहोत. ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला सावध होण्याची खूप संधी मिळेल. तुमचे कुठे ना कुठे मार्ग चुकण्यापासून तुम्ही वाचाल. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून मी कुठल्याही तंत्रमंत्र शिकवत नाही. कुठल्याही तंत्रमंत्रानं, उतारा विधानानं माझे कार्य चालत नाही. जे काही कार्य होते बाबांच्या कृपे आशीर्वादानं शब्दरूपी होते. त्यामुळे तांत्रिक मांत्रिक या बैठकीतला मी नाही. चला तर जाणून घेऊया. मित्रांनो, गुरुधारणेनंतर काही काळातच गुरुतत्व ज्यावेळेस साधकाला जुळते, तुम्ही ज्यावेळेस गुरुकृपेसाठी गुरुवरती भाव ठेवता, गुरुची पूजा सेवा करता, मनोभावे गुरुच्या चरणावरती लीन आणि नम्र होता, त्यावेळेस जीवनामध्ये काही घडामोडी घडत असतात. स्वप्नरूपी असतील, विचाराच्या माध्यमानं असतील, डोळ्याने दिसणे असेल, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शक्ती आपल्या साधकाला संकेत देतच असते. ते संकेत समजणं मात्र आपल्यावरती आहे. जर आपण त्या संकेताला मानलंच नाही, आंधळ होऊन मूर्खपणानं जर कुठल्याही गोष्टी करत राहिलो तर आपल्याला काहीही समजणार नाही. एक दिवस अंधकार हा आपल्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. तर यापासून वाचायचं म्हणजे थोडक्यात लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर आपला गुरु आपल्याकडे पाठ वळून समोर जात दिसत असेल तर मित्रांनो, तुमचा गुरुमार्ग चुकीचा आहे किंवा गुरु त्या ठिकाणी चुकीचा आहे. गुरु वारंवार स्वप्नात दिसतो, पण इतरांशी बोलताना दिसतो, आपल्याशी मात्र बोलणंच होत नाही. कदाचित तुमच्यात किंवा गुरुत पुन्हा काही ना काही चुकीचा मार्ग आहे. गुरु काही ना काही तुमच्यापासून चोरून कायम कुठे ना कुठे काहीतरी करत असतो, लपवत असतो. मित्रांनो, पुन्हा तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. नेहमी गुरु तुमच्या विरोधात काही ना काही करत आहे हे स्वप्नरूपी दिसणं, बघणं म्हणजे तुमचा गुरु तुम्हाला फसवत आहे, अडकवत आहे, जेणेकरून तुमच्या भक्तिमार्गात कुठे ना कुठे खंडन यावं. जर गुरुबरोबर तुमची अनबान झालेली असेल तरी गुरु ह्या मार्गाला जाऊ शकतात, किंवा जर गुरुची नियतच त्या पद्धतीची असेल तरी पण गुरु ते करू शकतो. तेव्हा सावध होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कुठेतरी स्वप्नारूपी अडवणूक करणे, रस्ता चुकणे, रस्ता विसरणे, अनेक अशा बाबी आहेत, गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमचा गुरुमार्ग चुकीचा आहे हे समजते. म्हणजे तुमच्या विरोधात जर तुम्हाला स्वप्नरूपी संकेत मिळत असतील, मनात विचार येत असतील तर तुमचा गुरुमार्ग चुकीचा आहे. तुमचा गुरु महाराज हा चुकीचा व्यक्ती आहे. ह्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी पुन्हा एक योग्य व्यक्तीची, सद्गुरूचीच गरज पडेल. तुम्ही स्वतः करून कोणत्याही उपायानं, माध्यमानं यातून बाहेर निघू शकत नाही. गुरुतत्व हटवल्याशिवाय, त्या गुरुला हटवल्याशिवाय तुम्हाला कोणीही ह्या प्रसंगातून वाचू शकत नाही. गुरुतत्व हटवणे हेच सर्वप्रथम अनिवार्य राहील. गुरुतत्व हटवण्यासाठी ह्या जगामध्ये 3च शक्ती अशा आहेत की ज्या गुरु हटवतात. त्या गुरुने केलेल्या तंत्राला, उपायाला, माध्यमाला त्या बाजूला सारतात आणि त्या साधकाचं जीवन, शरीर शुद्ध ठेवून, शुद्ध करून पुन्हा गुरुमार्गावरती आणून त्याला शक्तिकृपा प्राप्तीसाठी समोरील मार्ग खुले करून देतात. बाबा गोरखनाथ, माता काली आणि बाबा भैरव ह्या 3 शक्ती
प्रचंड स्वरूपात कोणत्याही प्रश्नातून अडीअडचणीतून व्यक्तीला बाहेर काढण्याची क्षमता यांच्यामध्ये परिपूर्ण आहे. कोणत्याही गुरुला कशाच्याही माध्यमाच्या प्रयोगातून हटवण्याचं कार्य ह्या तिन्ही देवी दैवत करतात. त्यामुळे ज्या व्यक्तीवरती साक्षात शक्तींची कृपा आहे की जो गजर करत नाही, ज्याच्या शब्दाने कार्य चालते, ज्याच्या जवळ गेल्याने ऑटोमॅटिकच तुमच्या शरीरात प्रसन्नता, एक व्हायब्रेशन सुरू होते, त्या ठिकाणं तुमचे मन प्रसन्न होते, शंका कुशंका राहत नाही. अशाच व्यक्तीच्या सानिध्यात जावं हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडलाच तर नवनाथपंथी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वसामान्य साधकांपर्यंत सहजपणे पोहोचेल. व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे मी कोणतेही तंत्रमंत्र, कोणतेही उपाय, उतारा विधान करत नाही, त्याला मान्यता देत नाही. जे काही बाबांच्या कृपाशीर्वादानं शब्दरूपी कार्य होते तेच कार्य मी करतो. अलकादेश. जय गुरुवर्धन.